हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आज स्टँडर्ड 6चा जो प्रॅक्टिस सेट 24 आहे HCF आणि LCMचा तो आपण आज सॉल्व करणार आहे. आता बघा, प्रॅक्टिस सेट 23मध्ये आपण काय बघितलं, हे दोन नंबर तुम्हाला दिले होते, त्याचे आपण फॅक्टर्स काढले आणि त्याच्यानंतर कॉमन फॅक्टर्स काढले. आता त्या कॉमन फॅक्टर्समधनं आपल्याला HCF फाइंड करायचा आहे. चला आधी आता आपण फॅक्टर्स काढूयात. 45चे फॅक्टर्स काय येणार आहेत? 1, 2 येईल का नाही, कारण हा ऑड नंबर आहे. मग 3 का येईल, कारण 5 + 4 = 9. 9 हा 3च्या टेबलमध्ये येतो, सो 3सुद्धा येईल. त्याच्यानंतर कुठला येणार आहे? युनिट प्लेसला काय आहे? 5 आहे, म्हणजे 5सुद्धा येईल. त्याच्यानंतर 5 9 जा 45 आहे, म्हणजे 9सुद्धा येईल. 15 3 जा 45, म्हणजे 15 पण येईल. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट येईल 45. तसंच 30चे बघूयात काय काय आहे. 30चा आहे 1, 2ने डिवाइड होईल हा नंबर, 3ने डिवाइड होईल. त्याच्यानंतर 5ने डिवाइड होईल, 5 6 जा 30. तसंच 6 5 जा 30, सो 6 पण येईल त्याचा फॅक्टर. 10 3 जा 30, 15 2 जा 30 आणि 13 1 जा 30. सो एवढे फॅक्टर झाले. आता ह्याच्यातले कॉमन फॅक्टर्स कुठले कुठले आहेत? तर कॉमन फॅक्टर्स हा आपण अंडरलाईन करून घेऊ. 1, त्याच्यानंतर 3 आहे, त्याच्यानंतर कुठला आहे? 5 आहे, नंतर कुठला आहे का कॉमन? 15 आहे. बघा, हे कॉमन फॅक्टर तर आपण आधी इथे लिहून घेऊयात. कुठले कुठले आहेत? 1 3 5 अँड 15. आता ह्याच्यातला ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर कुठला आहे? ग्रेटेस्ट म्हणजे सर्वात मोठा नंबर ह्याच्यातला कुठला आहे? 15. सो हा 15 काय झाला? या दोन्ही नंबरचा HCF झाला. सो HCF ऑफ 45 अँड 30 इज 15. चला नेक्स्ट बघूयात. 16 अँड 48. आता फॅक्टर्स ऑफ 16चे काढून घेऊ. कुठल्या कुठल्या टेबलमध्ये येतो 16? 1च्या येतो, 2च्या येतो, 4 8 आणि 16, बरोबर. आता 48चा कुठल्या कुठल्या टेबलमध्ये येतो? 1 2. 3 डिवाइड होईल का हा नंबर? होईल. 8 + 4 = 12. 12 हा 3च्या टेबलमध्ये येतो, सो 3ने पण होईल, 4ने सुद्धा होईल, 6ने होईल. 6च्या टेबलमध्ये आहे 48. त्याच्यानंतर 8 12च्या टेबलमध्ये आहे 48, 16च्या आहे. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 24 2 जा 48 आणि मग 48. आता ह्यातले कॉमन बघा कुठले कुठले आहेत. 1 आहे, 2 आहे, 4 आहे आणि 8 आहे. आणि त्याच्यानंतर कुठला आहे? 16 आहे. मग आपण हे लिहून घेऊ एकदम कॉमन फॅक्टर्स. 1 2 4, त्याच्यानंतर 8 आणि 16. मग HCF काय झाला? सर्वात मोठा नंबर कुठला आहे सगळ्यांमध्ये? 16. सो HCF काय झाला? HCF ऑफ 16 अँड 48 इज 16. आता 39चे फॅक्टर्स काढूयात. 39 आणि 25. तर 39चे कुठले कुठले येतील बघा. 1 येईल, 2 येणार नाही कारण ऑड नंबर आहे. 3 येईल का? येईल. 9 + 3 इज 12, सो 3 येणार. 3ने डिवाइड होईल हा नंबर कम्प्लिटली. त्याच्यानंतर हा नंबर डायरेक्ट 13च्या टेबलमध्ये येतो, बाकी कुठल्याही टेबलमध्ये हा नंबर येत नाही. सो 13 3 जा 39 आणि त्याच्यानंतर येणार आहे 39. 25चं पण आपण मगाशी बघितले फॅक्टर्स, 1 5 अँड 25. मग आता ह्याच्यामध्ये कॉमन काय काय आहे? ओन्ली एकच फक्त फॅक्टर कॉमन येतो आहे 1. सो इथे आपण लिहून घ्या, कॉमन फॅक्टर्स इज 1. त्यामुळे HCF पण काय झाला? दोघांचा 1 झाला. आता पुढे बघा 49 आणि 56 आहे. तर फॅक्टर्स ऑफ 49 करून घेऊयात आपण. 1. आता 49 कुठल्या टेबलमध्ये येतो का? 6पर्यंतच्या नाही आहेत. डायरेक्ट 7 7 जा 49 आहे, सो 7. आणि त्याच्यानंतर तो डायरेक्ट स्वतःच्या टेबलमध्ये येतो. 49 1 जा 49. 56चे बघूयात. 1 येईल, 2ने डिवाइड होईल हा नंबर, सो 2 येईल. 3ने होईल का? नाही होणार, कारण 6 + 5 इज 11. 11 हा 3च्या टेबलमध्ये येत नाही. 4ने डिवाइड होईल का? होईल. त्याच्यानंतर 7च्या टेबलमध्ये येतो 56, 8च्या टेबलमध्ये येतो, 14च्या टेबलमध्ये येतो, 28 आणि 56. तुम्हाला हे असे टेबल तुम्हाला पाठ नसतील आणि हे फॅक्टर कसे काढायचे, कसं ओळखायचं? तुम्ही डायरेक्ट जो नंबर तुम्ही घेताय, आता मी 1 2 नंतर 4 घेतला, 5 तर येणार नाही. मग तुम्ही 6 घेऊन बघा की 6ने 56ला कम्प्लिटली डिव्हिजिबल होत आहे का? नसेल होत तर तो फॅक्टर नाही आहे 56चा. होत असेल तर आहे. हे असे नंबर तुम्ही सर्च करा. हे तुम्हाला असे जर तुम्हाला टेबल्स पाठ नसतील आणि हे जर तुम्हाला डायरेक्ट फॅक्टरशी लिहिता येत नसतील तर ती एक सोल्युशन तुम्ही करून बघा. मी पुढच्या एका एक्झाम्पलमध्ये दाखवेलच तुम्हाला तसं करून. आता ह्याच्यातले कॉमन फॅक्टर्स मार्क करून घेऊ. 1 आहे, त्याच्यानंतर कुठला आहे? 7 आहे. म्हणजे कॉमन फॅक्टर्स फक्त काय झाले याचे? 1 अँड 7. आणि मग HCF काय झाला? ग्रेटेस्ट नंबर 7.
चला बघा पुढचे आपले कुठले नंबर आहेत 120 अँड 144. तर आता फॅक्टर्स ऑफ 120 म्हणजे आता पहिला नंबर आपला कुठला येणार आहे 1 येणार आहे. 2नी हा डिवाइड होईल कारण 120 आहे शेवटी 0 आहे म्हणजे 2नी पण डिवाइड होईल. 3नी होईल का होईल 2 + 1 = 3 सो 3नी डिवाइड होईल. त्याच्यानंतर 4नी होईल का होईल 4 3 = 12 अँड 4 0 = 0 सो 4 येईल. त्याच्यानंतर 5नी होईल कारण शेवटी 0 आहे. त्याच्यानंतर 6 येईल 6 2 = 12 अँड 6 0 = 0. त्याच्यानंतर आता 6 नंतर 7 आहे 7नी तर होणार नाही कारण हा काय आहे इव्हन नंबर आहे. मग 8नी होईल का हे तुम्ही आता कसं ओळखायचं तर मी तर छोटंसं एक्झाम्पल तुम्हाला मी इथे करून दाखवते. इथे जर तुम्ही 120नी 8नी डिवाइड केलं 120ला सो इथे काय येणार आहे 8 1 = 8 बरोबर. 12 - 8 = 4 हा 0 खाली घेतला आणि 8 5 = 40 म्हणजे इथे रिमाइंडर काय आली आहे 0 आली आहे. आणि मग हे फॅक्टर्स कुठले कुठले आलेत 8 आणि 15 हे 120चे फॅक्टर्स आलेत. सो 8नी डिवाइड होतं आहे सो 8 नंबर आपण इथे लिहून घेऊ 8 नंतर कुठला असणार आहे 10 कारण 0 शेवटी 0 आहे. 10ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे शेवटी 0 आहे म्हणजे 10नी डिवाइड होतो नंबर तो. त्याच्यानंतर 12 येईल कारण 12 10 = 120. त्याच्यानंतर आपण आत्ताच बघितलं की 15सुद्धा ह्याचा फॅक्टर आहे 120चा सो 15 येईल. त्याच्यानंतर 20 येईल. त्याच्यानंतर 24 30 40 येईल 60 येईल आणि 120 एवढे 120चे फॅक्टर्स आले. आता आपण 144चे बघूयात. कुठला येणार आहे 1 येणार आहे 2 येणार आहे 3 येणार आहे कारण 4 + 4 = 8 + 1 = 9 सो 3 येईल. 4सुद्धा येईल कारण हा 44 नंबर 4नी डिवाइड होईल. त्याच्यानंतर 6 येईल 8 9 का येईल कारण 4 + 4 = 8 + 1 9 सो 9नी पण डिवाइड होईल. 12नी डिवाइड होईल. 16 18 24 36 48 72 आणि 144 हे त्याचे फॅक्टर्स आहेत. हे तुम्ही डिव्हिजन करून बघा ह्या नंबरनी म्हणजे तुम्हाला कळेल की फॅक्टर का आले ह्याचे. आता मग ह्याच्यातनं कॉमन फॅक्टर कुठले कुठले आहेत बघा 1 आहे 2 आहे 3 आहे 4 आहे 6 आहे 8 त्याच्यानंतर कुठला आहे डायरेक्ट 12 आहे. त्याच्यानंतर बघा कुठला कुठला आहे 24 आहे. मग 30 नाही आहे 36 इथे नाही आहे 48 नाही आहे बस एवढेच फॅक्टर्स आहेत. म्हणजे कुठले कुठले येणार आहेत फॅक्टर्स 1 2 3 4 6 8 12 आणि 24 सो हे कॉमन फॅक्टर्स लिहून घेऊ आपण इथे 1 2 3 4 6 8 12 आणि 24 म्हणजे मग ह्याच्यातला हायेस्ट नंबर कुठला आहे 24 सो HCF काय झाला HCF ऑफ 120 अँड 144चा 24. चला पुढचा बघा क्वेश्चन काय आहे 81 अँड 99 ह्याचा आपल्याला HCF फाइंड करायचा आहे. आता 81चे फॅक्टर्स आधी लिहून घेऊ आपण. तर 81चे फॅक्टर्स काय येणार आहे पहिले तर 1 येईल. मग 8 + 1 = 9 होतं सो 3नी डिवाइड होईल सो 3 पण येईल. 9नी सुद्धा येईल 9 9 = 81. त्याच्यानंतर 27 येईल आणि 81. तसंच 99चे कुठले कुठले येणार आहेत 1 3 9 याच्यानंतर डायरेक्ट 11 येणार आहे 11 9 = 99. त्याच्यानंतर 33 आणि त्याच्यानंतर 99. आता कॉमन फॅक्टर्स बघा दोघांचे काय काय आहेत 1 आहे 3 आहे 9 आहे आणि त्याच्यानंतर कुठला आहे का नाही आहे सो एवढेच कॉमन फॅक्टर आहेत. मग हे लिहून घेऊ 1 3 9 आणि आता ह्याच्यातला ग्रेटेस्ट नंबर कुठला आहे 9 आहे सो HCF काय झाला त्यांचा 9. पुढचा नंबर बघू 24 अँड 36. आता फॅक्टर्स ऑफ 24 काय येणार आहे 1 2 येईलच. त्याच्यानंतर काय येणार आहे 3च्या टेबलमध्ये 24 येतो सो 3 येईल 4 येईल 6 येईल 8 12 अँड 24 या सगळ्यांच्या टेबलमध्ये 24 येतो. तसंच 36ची लिहून घेऊ आपण 1 2 3 4 6 6 6 = 36 9 4 = 36 12च्या टेबलमध्ये तो 36 18 2 = 36 अँड 36. आता यातनं कॉमन कुठले कुठले आहेत बघा 1 आहे 2 आहे 3 आहे 4 आहे त्याच्यानंतर 6 आहे आणि 12 आहे. याच्यानंतर कुठले कॉमन आहेत का नाही सो हे कॉमन फॅक्टर लिहून घेऊ 1 2 3 4 6 अँड 12 म्हणजे मग HCF काय झाला ह्याचा 12 कारण हा ग्रेटेस्ट नंबर ह्याच्यातला. नेक्स्ट नंबर बघूयात
25 अँड 75. 25चे फॅक्टर्स तर आपल्याला माहितीच आहेत, 1, 5 अँड 25. आता 75चे करूयात. 1, 2 येणार नाही, 3 येईल. का येईल 3? कारण 7 + 5 = 12 होतं आणि 12 हा 3च्या टेबलमध्ये येतो. सो 3 होईल. मग 5 होईल. 15, परत 15च्या टेबलमध्ये 25 येतो, सो 15 होईल आणि 75 येतो, सॉरी, आणि त्याच्यानंतर 75. सो कॉमन फॅक्टर ह्याचे काय काय झाले? 1, 5 आणि कुठला आहे? एवढंच आहेत 2 आणि सॉरी 25. इथे राहिला नंबर लिहायचा माझा. 25 3 जा 75. सो 25 सुद्धा येईल. म्हणजे कॉमन फॅक्टर कुठले झाले? 1, 5 अँड 25. म्हणजे मग ग्रेटेस्ट कॉमन नंबर कुठला झाला इथे? 25. सो HCF काय झाला? 25. पुढे बघा, लिहून घ्या फॅक्टर्स ऑफ 48 अँड 54. तर 48चे काय काय आहेत? 1, 2, 3, 4, 6, 8, 12, 16. ज्या ज्या टेबलमध्ये 48 होतो त्यांना सगळे नंबर लिहून घ्यायचे. 24 अँड 48. तसं आता 54चं 1, 2, 3, 6, 9. त्याच्यानंतर कुठे येतो 9 नंतर? 18मध्ये. त्याच्यानंतर 27 अँड 54. आता ह्याच्यातले कॉमन कुठले कुठले आहेत मग? 1, 2, 3. 3 नंतर कॉमन कुठला आहे? डायरेक्ट 6 आहे. त्याच्यानंतर कुठला कॉमन आहे का बघा इथे? नाही, कुठलाच कॉमन नाही आहे. सो हे कॉमन फॅक्टर्स लिहून घेऊ. 1, 2, 3 अँड 6. म्हणजे मग HCF काय झाला या दोन्ही नंबरचा? 6. आता बघा, लास्ट जो सम आहे ते आहे 150 आणि 225. आता 150चे फॅक्टर्स पण ह्याचे बरेच येतील. 1, त्याच्यानंतर 2 येईल कारण शेवटी 0 आहे. 3 येईल कारण 5 + 1 = 6 आहे. 4ने डिवाइड होईल का हा नंबर? नाही होणार कारण शेवटी 50 आहे आणि 4च्या टेबलमध्ये किंवा 4च्या मल्टिपलमध्ये 50 नंबर येत नाही. सो डायरेक्ट काय येणार आहे? 5 येईल. 6ने होतं आहे का बघा 150. आता कसं ओळखायचं आपण एकदा करून बघू. इथे 150 डिवायडेड बाय 6. तो 6 इथे काय येणार? 6 2 जा 12 येईल इथे. मग इथे किती होतं? 3. हा 0 इथे खाली आला आणि 6 5 जा 30. म्हणजे 150चे फॅक्टर्स काय होतात? 25 पण आणि 6 पण. सो 6 लिहून घेऊ आपण इथे. 7 होणार नाही. 8 होईल का? नाही होणार. त्याच्यानंतर डायरेक्ट 10 होईल. 10ने होईल. मग 15, 25, 30ने होईल डायरेक्ट. त्याच्यानंतर 50ने होईल. 75 अँड 150. म्हणजे शेवटी 5 आणि 0 असे नंबर असणारेच नंतर पुढचे 6 नंतर या नंबरने डिवाइड होणारे. आता 225चे फॅक्टर्स लिहून घेऊ. 1 इथे 2 येईल का? नाही येणार. 3 येईल का? बघा बरं. 5 + 2 + 2 = 9. सो येईल. 3 येईल इथे. त्याच्यानंतर 5 येईल. 9 येईल का? येईल कारण ह्याची ॲडिशन 9 होते. सो मग 9ने पण डिवाइड होईल हा नंबर. 9 नंतर बघा 15च्या टेबलमध्ये 15ने हा पूर्ण डिव्हिजिबल होतो. सो 15 येईल. मग 25 येईल. 45, 75 आणि मग 225. 45 फॅक्टर कसा आला? जर आपण 5नी 225ला डिवाइड केलं तर 45 येतं. हे आपण हवं तर करून बघू. तुम्हाला एक एक्झाम्पल अजून एक करून दाखवते मी. इथे घेतलं 225 आणि इथे मी घेतलं 5. तर हे काय येणार आहे? 5 4 जा 20. सो इथे किती राहिलं? 2 राहिलं इथे. आणि हा 5 खाली घेतला आपण आणि 5 5 जा 25. म्हणजे मग कसं कळलं मला हे की 5ने हा नंबर पूर्ण डिव्हिजिबल होतो आणि क्वेश्चन काय आता 45. म्हणजे हा 45 सुद्धा ह्याचा फॅक्टर आहे आणि 5 सुद्धा ह्याचा फॅक्टर आहे. म्हणून हे 45 लिहिलं. तसंच तुम्ही 75ने पण ह्याला 225ला डिवाइड करून बघा. पूर्ण डिव्हिजिबल होत असेल तर त्याचा तो फॅक्टर आहे. आता ह्याचे कॉमन फॅक्टर लिहून घेऊ आपण. कॉमन फॅक्टर्स बघा काय काय आहेत. 1 आहे, 3 आहे, 5 आहे. त्याच्यानंतर कुठला आहे? 15 आहे, 25 आहे. त्याच्यानंतर आहे 75. बस एवढेच कॉमन फॅक्टर आहेत. 150 आहे. ओके. सो हे कॉमन फॅक्टर लिहून घेऊ आपण. 1, 3, 5, 15, 25 अँड 75. म्हणजे मग HCF काय झाला? 75 ग्रेटेस्ट नंबर.
चला पुढचा क्वेश्चन बघूया, जो वर्ड प्रॉब्लेम आहे. इफ लार्ज स्क्वेअर बेड्स ऑफ इक्वल साइज आर टू बी मेड फॉर प्लांटिंग व्हेजिटेबल्स ऑन अ प्लॉट ऑफ लँड 18 मीटर्स लॉंग अँड 15 मीटर्स वाईड, व्हॉट इज द मॅक्झिमम पॉसिबल लेंथ ऑफ ईच बेड. म्हणजे आता तुम्हाला इथे वर्ड प्रॉब्लेममधनं कळलं पाहिजे की HCF कधी काढायचा आहे आणि पुढचा आपला जो टॉपिक आहे LCM तो कधी काढायचा. तर कसं ओळखायचं, जेव्हा इथे मॅक्झिमम किंवा हायेस्ट किंवा लार्जेस्ट असे नंबर असतील तेव्हा ओळखायचं की इथे आपल्याला HCF काढायचा आहे, आणि मिनिमम, लीस्ट किंवा लोएस्ट असे नंबर असेल तर तो LCM काढायचा आहे. इथे आता बघा, इथे मॅक्झिमम आहे, मॅक्झिमम पॉसिबल लेंथ म्हणजे सर्वात जास्त लेंथ काय असू शकते त्या बेडची. याच्यात आपल्याला हायेस्ट कॉमन फॅक्टर त्याच्यातला काढायला लागेल. कशाचा काढायला लागेल, 18 आणि 15चा. म्हणजे आपल्याला कळेल की किती लेंथचा तो ईच बेड होणार आहे. सो आपण आधी याचे फॅक्टर्स काढून घेऊयात, फॅक्टर्स, मग त्याचे कॉमन फॅक्टर्स काढू आणि मग HCF काढू. आता इथे लिहून घ्या सोल्युशनमध्ये, द मॅक्झिमम लेंथ of each bed काय असणार आहे ते, will be the greatest common factor. ग्रेटेस्ट किंवा तुम्ही हायेस्ट पण लिहू शकता, ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर. कशाचा, फॅक्टर्स ऑफ 18 अँड 15. बरोबर, हे दिलेलं आहे आपल्याला, 18 मीटर्स लॉंग आणि 15 मीटर्स वाईड आहे. सो हे नंबर आपल्याला दिलेले आहेत. आता ह्याचे आपण फॅक्टर्स काढूयात. सो देअरफॉर फॅक्टर्स ऑफ 18 आता लिहून घेऊ इथे खाली, फॅक्टर्स ऑफ 18. काय काय येणार आहेत फॅक्टर्स ऑफ 18, 1 येईल, 2 येईल, 2च्या टेबलमध्ये येतो म्हणजे 3 येईल, 6 येईल, 9 अँड 18. आणि फॅक्टर्स ऑफ 15 लिहून घेऊ. काय येणार फॅक्टर्स ऑफ 15, 1, त्याच्यानंतर 3, 5 अँड 15. मग आता या दोघांमध्ये कॉमन कुठल्या कुठले नंबर आहेत ते मार्क करून घेऊयात. 1 आहे, त्याच्यानंतर 3 आहे, आणि कुठला आहे का बघा अजून नाही आहे. एवढेच नंबर कॉमन आहेत. सो इथे लिहून घेऊ कॉमन फॅक्टर्स ऑफ 18 अँड 15. काय आहेत, 1 अँड 3. मग आता याच्यात हायेस्ट कॉमन फॅक्टर आपल्याला हवा आहे. सो तो काय आहे, 3. सो इथे लिहून घेऊ HCF ऑफ 18 अँड 15 इज 3. सो देअरफॉर आन्सर, आता वर्ड प्रॉब्लेम आहे म्हणजे वर्डमध्ये आन्सर लिहायला लागेल. सो देअरफॉर लिहून घ्या, द मॅक्झिमम पॉसिबल लेंथ of each bed is 3 meters. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. 2 ropes, one 8 meter long and the other is 12 meter long, are to be cut into pieces of the same length. What will be the maximum possible length of each piece be? आता इथे मॅक्झिमम पॉसिबल लेंथ सांगितलं आहे, म्हणजे मोठ्यातली मोठ्या ह्याच्यात ती दोरी जर कट केली आणि अजिबात मागे काही उरायला नाही पाहिजे असा नंबर आपल्याला फाइंड करायचा आहे. म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचं आहे, या दोन नंबरचा HCF फाइंड करायचा आहे. आता समजा इथे बघा, मी हे 2 रोप काढले. इथे हे 8 सेंटीमीटरचं आहे आणि हे 12 सेंटीमीटरचं आहे. तर तुम्ही म्हणाल तर समजा आपण 3 मीटरमध्ये कट केलं तर 3 मीटरमध्ये हे बघा, हे 1 होईल, 3 2 जा 6, 3 3 जा 9 आणि त्याच्यानंतर 3 4 जा 12. म्हणजे तुम्ही म्हणाल की ह्याचे 4 पीसेस होऊ शकतील ह्याचे, बरोबर, ह्याचे 4 पीसेस होऊ शकतील 12 सेंटीमीटरचे. पण जर मी 8 सेंटीमीटरमध्ये मी 3 करायला घेतलं तर इथे 3 सेंटीमीटर येईल, इथे 3 मीटर येईल. पण हे जे 2 मीटर उरतं त्याचं काय, मग हे आपल्याला उरायला नको आहे. असा नंबर आपल्याला फाइंड करायचा आहे की ह्याच्यात रोप कुठलाही उरायला नको आहे. मग आपण कुठला घेणार, 4 घेऊ शकतो आपण. इथे बघा, इथे आता मी हे 12 सेंटीमीटरची लाईन काढली परत, तर इथे मी ही 8 हे मीटर आहे ना, मीटरची मी जर इथे कट केली तर हे 4 मीटर, हे 4 मीटर होईल. आणि इथे पण मी इथे 4 आणि इथे 4 म्हणजे बरोबर 3 मिळतील मला. इथे हे 4चं, हे 4चं आणि हे 4चं म्हणजे हे 12 मीटर होतं बरोबर. म्हणजे इथे कुठलं रोप उरतीये का तुमची, इथे नाही उरत आहे. रिमाइंडरला काही राहतं आहे का, नाही राहते. मग असा नंबर आपल्याला फाइंड करायचा आहे. म्हणजे आता इथे कळलं आपल्याला की आपला HCF काय यायला पाहिजे, 4 यायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला इथे मी हे ह्याच्याकरता समजून सांगितलं की HCF आपण का फाइंड करतो, की इथे या 2 ह्या जे रोप आहेत हे कुठल्याही ह्याचं रिमाइंडर उरायला नको. म्हणजे ह्याचं
म्हणजे मग आपण हे HCF सर्वात मोठ्या नंबरने आपण कुठला हे कट करू शकतो, तर हे 4ने कट करू शकतो ही रोप. म्हणून मग इथे आपण HCF 4 येईल. हे असं तुम्ही फाइंड करू शकता. म्हणजे तुम्हाला इथे कळेल की HCF आपण का काढतो, असं का करतो, यूज का करतो HCF. तर हा रिअल लाईफ प्रॉब्लेममध्ये ह्याचा HCFचा खूप उपयोग होतो. आता बघू आपण इथे फॅक्टर्स आधी. आता ह्याचं आपल्याला कळलं की मॅक्झिमम पॉसिबल लेंथ आपल्याला काढायची आहे, म्हणजे त्याचे फॅक्टर्स काढायला लागतील आधी आपल्याला, सेम फॅक्टर्स. सो इथे लिहून घेऊ आधी द नंबर, म्हणजे तो नंबर कुठला असला पाहिजे, 8 आणि 12चा तो फॅक्टर असला पाहिजे. सो इथे लिहून घ्या द नंबर विच गिव्स द लेंथ of each piece must be the factor of, कशाचा फॅक्टर असला पाहिजे तो, must be the factor of 8 and 12. माधी आपल्याला 8 आणि 12 चे फॅक्टर्स काढून घ्यायला लागतील. सो ते काढून घेऊयात. फॅक्टर्स ऑफ 8 लिहा आधी. फॅक्टर्स ऑफ 8 काय येणार आहेत 8चे फॅक्टर, 1, त्याच्यानंतर 2, 4 अँड 8 हे फॅक्टर्स येणार आहेत ह्याचे. त्याच्यानंतर फॅक्टर्स ऑफ 12चे फॅक्टर्स काय येणार आहेत, 1 येईल, 2 येईल, 3, 4, 6 अँड 12. बरोबर, ज्या ज्या नंबर टेबलमध्ये 12 नंबर येतो ते सगळे फॅक्टर त्याचे. आता ह्याच्यातनं कॉमन काय आहे, 1 आहे, 2 आहे, 4 आहे, आणि मग कुठला आहे का, नाही. आता 4 मी तुम्हाला आधी एक्झाम्पल काढून दाखवलं की आपला आन्सर 4च येणार आहे. मग इथे आता आधी लिहून घ्या कॉमन फॅक्टर्स ऑफ 8 अँड 12. कुठले कुठले येत आहेत, 1, 2 अँड 4. म्हणजे मग HCF काय झाला, हायेस्ट कॉमन नंबर कुठला आहे इथे, 4. सो देअरफॉर HCF ऑफ 8 अँड 12 इज इक्वल टू 4. बरोबर. मग आता तुम्ही इथे लिहून घ्या खाली, hence the maximum possible length of each piece of rope is 4 meters. हे मी लिहून देते मग व्हिडिओ सुरू करते. बघा हे लिहून घ्या, इथे वर्ड प्रॉब्लेम आहे त्यामुळे हे वर्डमध्ये आन्सर लिहून घ्या. hence the maximum possible length of each piece of rope is 4 meters. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. चला पुढचा क्वेश्चन खूप मोठा आहे, सो मी इथे तुम्हाला रीड करून दाखवते आणि मग आपण त्याचा आन्सर फाइंड करूयात. द नंबर ऑफ स्टुडंट्स of standard 6 and standard 7 who went to visit the Tadoba Tiger project at Chandrapur was 140 and 196 respectively. म्हणजे 6चे स्टुडंट किती होते, 140 आणि 7चे होते 196. The students of each class are to be divided into groups of the same number of students. म्हणजे 6चे वेगळे 7चे वेगळे असं नाही करायचं, सेम नंबरमध्ये हे ग्रुप आपल्याला डिवाइड करायचे. सो each group can have a paid guide. What is the maximum number of students there can be in each group. म्हणजे प्रत्येक ग्रुपमध्ये मग मॅक्झिमम नंबर किती मुलांचा असू शकतो ते आपल्याला फाइंड करायचं. आता मॅक्झिमम म्हणजे इथे काय झालं, HCF फाइंड करायचं आहे. अँड वाय डू यू थिंक ईच ग्रुप शुड हॅव द मॅक्झिमम पॉसिबल नंबर ऑफ स्टुडंट्स. आता काय सांगितलं इथे, ईच ग्रुपला एक पेड गाईड देणार आहेत ते. बरोबर, म्हणजे मग आपण का हे फाइंड करतोय आपण, मॅक्झिमम नंबर म्हणजे ज्या ग्रुपमध्ये मॅक्झिमम नंबर असतील म्हणजे तेवढेच त्यांना गाईड कमी लागतील आणि त्या गाईडला पैसे कमी द्यायला लागतील शाळेला. म्हणून ते असं आपल्याला मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स आपल्याला कुठल्या म्हणजे एका ग्रुपमध्ये किती बसतील जास्तीत जास्त मुलं ते आपल्याला फाइंड करायचं आहे. आता याचं सोल्युशन लिहून घेऊ आपण डायरेक्ट. इथे खूप मोठा क्वेश्चन आहे सो मी लिहून नाही घेतला क्वेश्चन इथे. आता हे लिहून घ्या. आता आपल्याला काय करायला लागेल, 141 आणि 196चा फॅक्टर्स फाइंड करायला लागतील आपल्याला 140चे. सो नंबर ऑफ स्टुडंट्स इन ईच ग्रुप मस्ट बी अ फॅक्टर ऑफ, कशाचे फॅक्टर असणार आहेत ते, मस्ट बी अ फॅक्टर ऑफ 140 अँड 196. बरोबर, ह्याचे फॅक्टर असणार आहेत मगच ते आपण ग्रुपचा नंबर फाइंड करू शकतो की मॅक्झिमम नंबर किती असेल. मग आता याचे फॅक्टर्स फाइंड करूयात. सो फॅक्टर्स ऑफ 140 इज इक्वल टू, ते लिहून घ्या, फॅक्टर्स ऑफ 140 इज इक्वल टू काय काय येणार आहे बघा, 1 तर येईलच, 2ने डिवाइड होईल, 4 + 1 = 5 आहे सो 3ने होणार नाही, 40 आहे सो 4ने डिवाइड होईल, त्याच्यानंतर 0 आहे शेवटी म्हणजे 5ने होईल,
7नी होईल का? होईल, कारण 7 2 जा 14 आणि 7 0 जा 0. सो 7नी पण होईल. 10नी होईल, कारण शेवटी 0 आहे. त्याच्यानंतर 2नी डिवाइड केल्यावर इथे आन्सर काय येतं आहे? 2 7 जा 14 म्हणजे 70 पण येईल त्याचा फॅक्टर. त्याच्यानंतर 14सुद्धा फॅक्टर आहे, कारण 4 10 जा 140. सो इथे 14 पण लिहून घेऊ आधी आपण. 20 येईल का? येईल, कारण शेवटी 0 आहे. 20. त्याच्यानंतर कुठला अजून येणार आहे? 28 येईल, 35 येईल, 70 येईल आणि 140 येईल. आता पुढे बघा, फॅक्टर्स ऑफ 196 लिहून घेऊ. फॅक्टर्स ऑफ 196. 196चे 1 येईल, 2 येईल, 3 येणार नाही, कारण 9 + 6 = 15 + 1 = 16. 16 येत नाही 3च्या टेबलमध्ये. 4 येईल, 7 14 येईल, 28 येईल, 49 98 अँड 196. आता ह्या दोघांमधले कॉमन फॅक्टर्स लिहून घेऊ आधी आपण. कॉमन फॅक्टर्स ऑफ 140 अँड 196 कुठले कुठले आहेत हे मार्क करून घेऊया आपण रेड पेननी. 1 आहे, 2 आहे, 4 आहे, 7 आहे, त्याच्यानंतर 14 आहे, 28 आहे का? आहे. त्याच्यानंतर 49 इथे आहे, पण 140च्या ह्याच्यात नाही आहे. 98 इथे आहे, पण इथे नाही आहे. सो शेवट कुठपर्यंत झाले फॅक्टर्स? 28पर्यंत झाले. सो हे लिहून घेऊ. 1 2 4 7 14 अँड 28. म्हणजेच की एका ग्रुपमध्ये किती मुलं आले पाहिजे? हायेस्ट कॉमन फॅक्टर काय आला इथे आपला? 28. म्हणजे एका ग्रुपमध्ये 28 मुलं आले पाहिजे. सो देअरफॉर लिहून घेऊ इथे आपण HCF ऑफ 140 अँड 196 = 28. आता मग खाली वर्डमध्ये आन्सर लिहून घेऊ. आणि वाय विचारलं आहे आपल्याला इथे तुमच्या क्वेश्चनमध्ये, त्याचंसुद्धा आपल्याला आन्सर लिहायला लागेल. इथे तुमच्या क्वेश्चनमध्ये विचारलं आहे, वाय डू यू थिंक ईच ग्रुप शुड बी द मॅक्झिमम पॉसिबल नंबर ऑफ स्टुडंट. त्याचा आन्सर पण आपल्याला लिहायला लागेल. सो ते लिहून घेऊ आधी. हेन्स द मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स देअर कॅन बी इन ईच ग्रुप इज 28. हे लिहून घ्या आधी. द मॅक्झिमम number of students there can be in each group is in किती येणार आहेत ते? 28. आणि आता वाय विचारलंय का ते लिहून घेऊ त्याचा आन्सर. इन ऑर्डर टू रिड्यूस the cost on guide, cost किंवा expenditure, cost on guide, a group must be contain maximum number of students. दॅट इज 28. इथे बघा आपले कॉमन फॅक्टर्स काय काय आले होते? 14. समजा आपण हा 14 घेतलं असतं तर अजून जास्त ग्रुप झाले असते आणि मग तेवढेच गाईड जास्त लागले असते, म्हणजे तेवढं त्यांना पैसे जास्त पे करायला लागले असते शाळेला. सो जेवढे जास्त मुलं एका ग्रुपमध्ये असतील तेवढे गाईड त्यांना कमी लागतील आणि पैसे त्यांचा खर्चसुद्धा कमी होईल. सो ह्याचा आन्सर हे खाली असं लिहून घ्या. चला 5th क्वेश्चन बघूया. तो पण खूप मोठा आहे, सो मी फक्त आन्सर लिहून देणार आहे याचं. ॲट द राईस रिसर्च सेंटर ॲट तुमसर there are 2610 kg of seeds of the basmati variety and 1980 kg of इंद्रायणी variety. 2 राईसचे प्रकार दिलेले आहेत आणि ते किती kg आहे ते दिलेलं आहे. इफ द मॅक्झिमम पॉसिबल वेट ऑफ सीड्स हॅज टू बी फिल्ड टू मेक बॅग्स ऑफ इक्वल वेट, व्हॉट शुड बी द वेट ऑफ ईच बॅग अँड हाऊ मेनी बॅग्स ऑफ ईच व्हरायटी विल देअर बी. 2 क्वेश्चन विचारलेत, म्हणजे 2 आपल्याला आन्सर लिहायला लागणार इथे. त्याच्याकरता आधी आपण मॅक्झिमम पॉसिबल लेंथ वेट विचारलं आहे, म्हणजेच काय करायला लागेल आपल्याला? आधी याचे फॅक्टर्स काढून याचा HCF फाइंड करायला लागेल आणि मग याचा आन्सर आपल्याला लिहिता येईल. तर लिहून
क्वेश्चन वाचून झाला होता. आता सोल्युशनमध्ये आपण काय लिहिणार आहे, वी हॅव टू मेक बॅग्स ऑफ इक्वल वेट, बरोबर, मॅक्झिमम नंबरच्या. मग त्याच्यात आपल्याला काय काय फाईंड करायला लागेल, द मॅक्झिमम वेट ऑफ ईच बॅग म्हणजे किती, मॅक्झिमम नंबर म्हणजे वेट म्हणजे काय, HCF आपल्याला फाईंड करायला लागेल दिलेल्या नंबर्सचा. आणि त्याच्यानंतर आपल्याला फाईंड करायचं नंबर ऑफ बॅग्स ऑफ ईच व्हरायटी, म्हणजे बासमतीच्या बॅग्स किती होतील आणि इंद्रायणीच्या बॅग किती होतील हे आपल्याला वेगवेगळं फाईंड करायचं. तर त्या व्हरायटीमध्ये किती बॅग्स तयार होतील ते आपल्याला फाईंड करायचं. ते कधी आपण फाईंड करू शकतो, जेव्हा आपण त्याचा HCF काढू दोन्ही नंबरचा मिळून. आता आपण काय करायचं, पहिले फॅक्टर्स लिहून घेऊयात. फॅक्टर्स ऑफ 2610, बरोबर, कारण पहिलं आपल्याला काय दिलेलं आहे, बासमतीचे सीड्सचे किती किलोचे आहे, तर 2610 हे आहे बासमतीचं. सो हे फाईंड करून घेऊ आधी. आता हे तुम्हाला थोडं हार्ड जाणार आहे, म्हणजे एवढे फॅक्टर्स कसे काय फाईंड करायचे. एक्झाममध्ये तर तुम्ही हा क्वेश्चन सोडूनच द्याल, कारण ह्याचे भरपूर फॅक्टर्स येणार आहेत. तर ह्याची अजून एक मी मेथड सांगणार आहे, ती सुद्धा तुम्ही बघा. पण ही नॉर्मली ही आता ही जी मेथड आहे आपल्याला तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे कसं फाईंड करायचं, त्या मेथडने मी एकदा दाखवते आणि दुसऱ्या एक मेथडने दाखवते. सो आता हे लिहून घ्यायचे फॅक्टर्स मी आता आधीच काढून घेतले, ते मी फक्त लिहून घेते पटापट, कारण खूप मोठे आहे हे फॅक्टर्स काढायला. 1 2 3 5 6 9 10 15 18 29 30 45 58, त्याच्यानंतर 58 नंतर 87 90 145 174 261 290 435 522 870 1305 and 2610. आता हे खरंच खूप अवघड आहे हे फॅक्टर्स फाईंड करणं. हा एवढा मोठा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारणार सुद्धा नाहीत, पण विचारला तरी ह्याची मी एक सिम्पल मेथड तुम्हाला सांगणार आहे, ती तुम्ही बघा. आता आपण फॅक्टर्स ऑफ 1980 ह्याच्या आधी लिहून घेऊ. फॅक्टर्स 1980 ह्याचे फॅक्टर्स लिहून देते पहिले. 1 2 3 4 5 6 9 10 11 12 15 18 20 22 30 33 36 44 45 55 60 66 90 99 110 132 165 180 198 220 330 396 495 660 990 and 1980 हे फॅक्टर्स आलेले होतात. आता त्याच्यातनं कॉमन फॅक्टर्स आपण मार्क करून घेऊयात. 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे का इथे, इथे 4 नाही आहे, इथे 5 आहे, 6 आहे, 9 आहे, 10 आहे, 15 आहे का, आहे, 18 इथे आहे का, आहे, 29 नाही आहे, 30 आहे, 45 आहे, 58 नाही आहे. त्याच्यानंतर पुढचा कुठला नंबर आहे बघा, 87 इथे आहे का, नाही. त्याच्यानंतर 87 नंतर 90 आहे का, आहे. आणि त्याच्यानंतर पुढचा कुठलाच नाही आहे कॉमन इथे. 290 इथे कुठेच नाही आहे, 220 आहे, 198. सो हे कुठले कुठले कॉमन फॅक्टर्स ते आधी आपण लिहून घेऊ. कॉमन फॅक्टर्स ऑफ 2610 अँड 1980 इज इक्वल टू कुठले कुठले आलेत बघा, 1 2 3 5 6 9 15 आलाय. त्याच्यानंतर 18 30 45 आणि 90. म्हणजे मग आपला HCF काय आला, 90. सो लिहून घ्या, देअरफॉर HCF इज इक्वल टू 90. मग आता ह्याचा आन्सर कसं लिहिणार आपण खाली ते लिहून घेऊ वर्डमध्ये. आता हे पहिल्याचा आन्सर आलं आहे. आपल्याला काय फाईंड करायचं होतं, मॅक्झिमम वेट ऑफ ईच बॅग. सो हे त्याचा आन्सर लिहून घेऊ पहिले.
the maximum possible weight of each bag is weight of each bag is equal to 90 kg. आणि दुसरं काय विचारलं आपल्याला, द नंबर ऑफ बॅग्स ऑफ इच व्हरायटी. मग ते कसं फाइंड करायचं, तर पहिले लिहून घ्या बासमती बॅग्स. आता बासमती बॅग्स म्हणजे कुठला नंबर आहे, 2610, म्हणजे 2610 kgचं होतं. सो 2610ला आपण कशाने डिवाइड करणार, आपण 90नी. म्हणजे जेव्हा 19 डिवाइड करतो तेव्हा आन्सर येतं त्याचं 29 बॅग्स. आणि त्याच्यानंतर आहे इंद्रायणी बॅग्स. मग इंद्रायणी बॅग्स म्हणजे काय आहे, 1980 एवढा होतं. त्याला डिवाइड किती करायचं आहे, HCF काय आला आपला 90, म्हणजे मग त्याच्या बॅग्स किती तयार होतील, 22 बॅग्स तयार होतील. हे आलं आपलं फायनल आन्सर. आता एक सोपं मेथड तुम्हाला मी ह्याची सांगते, ती पण लिहून घ्या. बघा इथे सिम्पल मेथड मी तुम्हाला सांगते की याचा HCF कसा फाइंड करायचा. तर आता ह्या दोन्ही नंबरमध्ये बघा 0 आहे लास्टला, म्हणजे हा म्हणजे 10 फॅक्टर असणार आहे याचा. सो 10नी आपण ह्याला डिवाइड करूयात. आपण आता पहिले असं लिहू, डिवाइड बोथ नंबर्स म्हणजे कुठले कुठले नंबर्स, 2610 अँड 1980 बाय 10. मग ते काय मिळतात आपल्याला, सो दे बिकम कुठले कुठले होणार आहेत ते मग 261 अँड 198. बरोबर, हे नंबर आपल्याला दोन मिळाले, 261 अँड 198 जेव्हा आपण 10नी डिवाइड करतो. आता आपण ह्याचे फॅक्टर्स फाइंड करणं सोपं आहे आपल्याला, 261 आणि 198चे. तर ते अजून एका सिम्पल मेथडने कसे फाइंड करायचे ते सांगते मी. देअरफॉर बोथ डिव्हिजिबल बाय कुठल्या नंबरने होतं बघा, 6 + 1 = 7, 7 + 2 = 9, म्हणजे हा 3नी डिवाइड होईल. 198 बघा, 9 + 8 = 17, 17 + 1 = 18, म्हणजे हा पण 3नी डिवाइड होईल. सो आपण काय लिहायचं, बोथ डिव्हिजिबल बाय 3. म्हणजे मग जेव्हा मी 261ला 3नी डिवाइड करेल, सो 261 डिवायडेड बाय 3 = कुठला नंबर मिळतो, 87 मिळतो. आणि जेव्हा मी 198ला डिवाइड करते 3नी, तेव्हा मला कुठला नंबर मिळतो, 66. आता बघा 87 आणि 66 हे पण 3नी डिवाइड होतात का, 8 + 7 किती येतं, 15 येतं. सो 315 नंबर हा 3च्या टेबलमध्ये येतो. आणि 6 + 6 = 12, तो सुद्धा 3च्या टेबलमध्ये येतो. म्हणजे हे दोन्ही नंबर परत एकदा 3नी डिवाइड होतात. सो अगेन आता हे परत लिहा, अगेन बोथ डिव्हिजिबल बाय 3. म्हणजेच मग मी काय लिहिणार, 87 डिवायडेड बाय 3 = किती येतं, 3 × 2 = 6 उरला 1, आणि त्याच्यानंतर 3 × 9 = 27, म्हणजे 29 येतो. आणि 66ला डिवाइड मी जेव्हा करते 3 तेव्हा काय येतं आन्सर, 3 × 2 = 6, 3 × 2 = 6, 22 येतं आहे. बरोबर. आता ह्याचे फॅक्टर होऊ शकत नाहीत, कारण 29चा आता आपल्याला काय माहिती, आपल्याला 29 हा प्राईम नंबर आहे. सो ह्याचे फॅक्टर्स येणार नाहीत, दोघांचे कॉमन फॅक्टर येणार नाहीत म्हणजे कुठलेही. बरोबर, म्हणजे हे दोन नंबर आपल्याला मिळाले. मग आता आपण ह्याची मल्टिप्लिकेशन करू शकतो, म्हणजे कुठले कुठले नंबर मिळाला आपल्याला, हा 3 मिळाला आहे एकदा, हा दुसऱ्यांदा, आणि पहिला कुठला होता, 10 होता. सो देअरफॉर असं लिहून घ्या खाली, नाव 29 and 22 have no common factors. Therefore, multiply the common divisors. जे आपण डिवाइड ज्यांनी नंबर केला ते डिवायझर्स = काय, मग ते 3 × 3 × 10, म्हणजेच मग हे काय आलं आन्सर, 90 आलं. बरोबर, कॉमन डिवायझर्स घेतले मी. हा एकदा म्हणजे आधी आपण कशाने डिवाइड केलं, पहिले 10नी, तो त्याचा एक डिवायझर आला. परत त्याच्यानंतर कशाने डिवाइड केलं, 3नी, मग तो एकदा घेतला. आणि परत आपण 3नी डिवाइड केलं म्हणून तो घेतला. म्हणजे 10 × 3 =
30 आणि 30 इंटू 3 इज 90. म्हणजे लगेच आपल्याला आन्सर मिळालं ना याचं 90. कळलं आहे तुम्हाला कसं काढलं आहे? ही एक मेथड तुम्ही यूज करू शकता जर हा क्वेश्चन फक्त आला तर. नाही तर बाकी तुम्ही जी नॉर्मल मेथड आहे तीच यूज करा. ती तुम्हाला ते फॅक्टर्स काढायला खूप अवघड गेले असते. एवढे मोठे फॅक्टर्स कसे काढायचे, एवढे मोठे फॅक्टर्स. म्हणून मग मी तुम्हाला एक सिम्पल मेथड सांगितली, ती तुम्ही यूज करू शकता जर हा क्वेश्चन आला फक्त तर. शक्यतो एवढा अवघड क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये देत नाहीत, पण जर आला तर तुम्ही सिम्पल मेथडने यूज करून हे आन्सर तुम्ही फाइंड करू शकता. ठीक आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि कळलं असेल, समजलं तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.